नमस्कार मित्रांनो, तर आज आपला टॉपिक असणार आहे लाडकी बहीण योजनेसंबंधित। तर लाडकी बहीण योजनेचे हे सगळ्या महिलांना पैसे आलेले आहे, SMS आलेले आहे। तर 3 हप्ते आता एकाच वेळेस जमा होणार। 4 SMS हे लाडक्या बहीण योजनेचे त्या महिलांना येणार आहे। लगेच 1500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे, त्यांच्यासुद्धा त्यांना SMS येणार आहे। लगेच 830 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे, त्यांचासुद्धा SMS त्यांना लगेचच येणार आहे मित्रांनो। त्यानंतर 1000 रुपये त्यांचासुद्धा SMS येणार आहे, 1000 रुपये सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे। असे 3 हप्त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये लगेच टाकले जाणार आहे एकाच सोबत। आणि त्याचसोबत मित्रांनो 26 जानेवारी निमित्त ही नवीन योजना सरकारने काढलेली आहे, त्याचा सुद्धा SMS महिलांना येणार आहे। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट। तर लाडकी बहीण योजनेचे हे 3 हप्त्याचे पैसे एकांदाच तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमच्या अकाउंटमध्ये टाकल्या जाणार आहे मित्रांनो। तर 4 SMS हे लाडक्या बहिणींना येणार आहे, लगेच 1500 रुपये, लगेच 830 रुपये, लगेच 1000 रुपये। आणि जे 26 जानेवारी निमित्त नवीन योजना काढली तर त्याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। तर एकाच वेळेस लाडक्या बहिणींना 3 हप्त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे, त्यांना SMS येणार आहे। तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो जे 26 जानेवारी निमित्त सरकारने नवीन योजना काढलेली आहे, तर लाडक्या बहिणींना 10,000 रुपये त्याचे मिळणार आहे। तर लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये हे सरकार टाकणार आहे। जे 26 जानेवारी निमित्त त्यांचे नवीन योजना ज्यांनी काढलेली आहे सरकारने, तर 26 जानेवारी निमित्त हे त्यांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये टाकले जाणार आहे। तर जाणून घ्या ही योजना कोणती आहे मित्रांनो। तर त्या योजनेची संपूर्ण माहिती ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर हे 26 जानेवारी निमित्त ही योजना कोणी काढली, तर मित्रांनो आदितीताई तटकरे यांनी सविस्तर माहिती ही न्यूज तर्फे आपल्याला दिलेली आहे, लाडकी बहीण योजनेसाठी दिलेली आहे। तर लाडकी बहिणींसाठी 26 जानेवारी निमित्त नवीन योजनेची संपूर्ण माहिती ही आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो त्याचसोबत जे एकनाथ शिंदे आहे त्यांनी सुद्धा आपल्याला स्पष्टपणे न्यूज तर्फे आपल्याला सांगितलं लाडकी बहीण योजनेसंबंधित त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। तर जे तिसरा हप्ता आहे आणि जे नवीन योजना 26 जानेवारी निमित्त जे नवीन योजना त्यांनी काढलेली आहे, तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्याला न्यूज तर्फे रिपोर्टिंग तर्फे आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो। त्याचसोबत आदित्य तटकरे यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे। तर सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती इथे कळणार आहे। आणि चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवाल, जेणेकरून तुमच्याकडे अशीच नोटिफिकेशन येत राहील मित्रांनो महत्त्वपूर्ण। तर करूया व्हिडिओला स्टार्ट। आणि बघा जे 26 जानेवारीचे नवीन योजना काढलेली आहे मित्रांनो, तर संपूर्ण माहिती ही बघूया आपण व्हिडिओला लॉंग न करता। आणि मित्रांनो त्याचसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एकही महिला योजनेतून बाहेर काढल्या जाणार नाही, त्यांना योजना ही सुरूच राहणार आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणे हे सुरूच राहणार आहे मित्रांनो। तर त्यांनी 1500च्या जागी 2100 रुपये केले आहे। जे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आहेत देवा भाऊ, तर त्यांनी सुद्धा 2100 रुपये महिना हे केलेला आहे। त्यांनी सुद्धा न्यूज रिपोर्टिंग तर्फे आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर 1500च्या ऐवजी 2100 रुपये केले आहे। आणि जे नवीन योजना काढलेली आहे तर ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, तर ते सुद्धा माहिती बघूया। तर ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले त्या महिलांनी इथे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो। तर त्यांना लगेच हे जे 3 SMS सांगितलेले आहे, 4 SMS सरकारने, तर ते SMS त्यांना येणार आहे 1500च्या नंतर 830 रुपये, त्यानंतर 1000 रुपयाचा SMS त्यांना येणार आहे। तर लगेच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकले जाणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो ज्या आदितीताई तटकरे आहेत त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून 25 जानेवारी 2025 पर्यंत 1.31 कोटीच्या महिलांना पैसे वाटपाची सुरुवात झालेली होती मित्रांनो। तर त्यानंतर 1 कोटी महिलांचे पैसे वाटप हे होण्याचे आहे। तर त्या महिलांना सुद्धा आता SMS येणार की ज्या 1.31 कोटी महिलांना पैसे मिळालेले आहे त्यांना सुद्धा लगेच 1500च्या नंतर 830 आणि 1000 रुपये। त्यानंतर ज्या 1 कोटी महिला उरलेल्या आहे मित्रांनो, ज्यांच्या अकाउंटमध्ये आताहीपर्यंत पैसे टाकलेले नाही, त्या महिलांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे येणार आहे। आणि मित्रांनो ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नाही त्या महिलांना सोबतच काय करायचं आहे, जेणेकरून त्यांना 3 हप्त्याचे पैसे सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये येईल, जसे की 1500 रुपये, 830 रुपये आणि 1000 रुपये, ते सुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये लगेच जसे 1.31 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये टाकल्या गेलेले आहे मित्रांनो, तसेच त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा टाकल्या जाणार आहे। तर ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा आलेला नाही किंवा काही किस्ता आल्या आणि काही किस्ता आलेल्या नाही, त्या महिलांनी काय करायचं ते सुद्धा बघूया। तर मित्रांनो तुम्हाला लक्षपूर्वक माहिती ऐकायची आहे, जेणेकरून सगळ्या महिलांना 2100 रुपये आणि 1000 रुपये आणि 10,000 रुपये सुद्धा त्यांना मिळू शकणार। तर तुम्हाला लक्षपूर्वक माहिती ऐकायची आहे मित्रांनो। जे 26 जानेवारी निमित्त
सरकारने नवीन योजना काढलेली आहे त्यांचा सुद्धा तुम्हाला परिपूर्ण लाभ मिळणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायची आणि सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये जे 10,000 रुपये टाकले जाणार आहे तर 10,000 रुपयाची न्यूज हे फेक असणार की खरी असणार त्यांची सुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर देणार आहे। तर तुम्हाला लक्षपूर्वक व्हिडिओला ऐकायचं आहे। आणि त्याचसोबत ज्या सरकारने 3 नवीन योजना काढलेल्या आहेत त्या योजना कोणत्या आहे, तर सरकारने जे आदेश दिलेला आहे त्याची सुद्धा संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। आणि त्याचसोबत त्यांच्या अकाउंटमध्ये 12 तासाच्या आत हे पैसे जमा करण्याचा आदेश ही सरकारने दिलेला आहे। तर बघूया कोणती सरकारने नवीन योजना काढलेली आहे आणि 12 तासाच्या आत कोणत्या महिलांना पैसे येणार आहे, तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर कोणत्या महिलांना पैसे येणार 12 तासाच्या आत आणि कोणत्या महिलांना नाही येणार आणि त्या महिलांना काय करायचं जेणेकरून त्यांना बी या 12 तासाच्या आतच्या अंदर त्यांना पैसे येऊन जाईल, तर काय करायचं ते सुद्धा बघूया। आता मित्रांनो, जो जानेवारीचा हप्ता होता त्या महिलांना भरपूरसा इथे टाइम दिलेला होता, भरपूरशी त्यांना वाट पाहावी लागली होती मित्रांनो की जानेवारीचा हप्ता भरपूरच्या वेळाने त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला गेला। तर 1.31 कोटी तर त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकले गेले आणि उरलेले मित्रांनो 1 कोटी महिला त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे टाकण्याची वाटप सुरू झालेली आहे आणि सुरूच आहे मित्रांनो, त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे टाकणार आहे। तर जे त्यांना वेट करावं लागला मित्रांनो जानेवारी महिन्याचा हप्ता येण्याकरिता। आणि त्याचसोबत जे 26 जानेवारी निमित्त नवीन योजना काढलेली आहे तर ते सुद्धा योजना बघूया आणि कोणत्या महिलांना येणार आहे आणि कोणत्या महिलांना नाही येणार आहे आणि ज्या महिलांना नाही येणार त्या महिलांनी काय करायचं आहे, तर संपूर्ण प्रोसेस हे बघूया। आणि त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, तर ते केलं की तुमच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये लगेच टाकले जाणार आहे 12 तासाच्या आत। तर सरकारने आपल्याला सांगितलं सुद्धा आहे मित्रांनो। आणि मित्रांनो या 3 योजना कोणत्या आहेत, तर लाडक्या बहिणींसाठी सरकारने असं समजा की तुमच्यासाठी बोनसच काढलेला आहे, अशा प्रकारे या 3 योजना काढलेल्या आहे। तर एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे, त्याचबरोबर अजित पवार यांनी सुद्धा सांगितले आहे आणि देवेंद्रजी फडणवीस देवात भाऊ लाडकी बहीण योजनेचे जे लाडक्या बहिणी आहे त्यांचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे। आणि जे सगळ्यात मोठी खुशखबर आहे ते आदितीताई तटकरे यांनी महिलांकरिता दिलेली आहे। तर तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे, डबल हप्ता हे महिलांना दिले जाणार आहे आणि जानेवारीचा हप्ता हे तुम्हाला आला की नाही लगेच तुम्ही कमेंट करा आणि लक्षपूर्वक तुम्हाला माहिती ऐकायची आहे, कारण की फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होता मित्रांनो। तर एक अपडेट आहे जे ऑफिशियल अपडेट सरकारने सांगितलेलं आहे, तर लक्षपूर्वक ऐका। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे तर त्या म्हणाल्यात की 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना, ज्या सर्व लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपर्यंत 7वा हप्ता मिळून जातील आणि त्याचप्रमाणे सर्व महिलांना तो हप्ता जमा झालेला आहे। आणि त्यात काय झालं मित्रांनो की 2100 रुपये हे महिलांना न्यूजतर्फे सांगितलं गेलं होतं की त्यांच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये टाकले जाणार आहे। तर भरपूरशा महिलांना हे 1500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहे। तर तुम्ही कमेंट्स नक्की करा की तुम्हाला किती रुपये आले, 1500 रुपये आले की 2100 रुपये आले, हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता। तर भरपूरशा महिलांना 2100 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला 1500 रुपये आलेले आहे मित्रांनो। जे आदिती तटकरे यांनी आपल्याला सांगितलं होतं की 2100 रुपये येणार आहे, तर त्यांनी जे बदल केला आहे तर तो बदल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर लक्षपूर्वक तुम्हाला माहिती ऐकायची आहे मित्रांनो। त्यात कोणता बदल आदितीताई तटकरे यांनी केलेला आहे की जे आपल्या अकाउंटमध्ये कधी सुद्धा पैसे येत होते, आपल्याला सविस्तर तारीख माहिती नव्हती की याच तारखेला आपल्याला पैसे येणार आहे। तर त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, जे आता समोरचे हप्ते असणार आहे मित्रांनो, जसे आता जानेवारीचा हप्ता आला, आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जे काही हप्ते समोरचे असणार आहे मित्रांनो, तर ते हप्ते तुम्हाला जे महिन्याची 1 तारीख असते त्या महिन्याच्या 1 तारखेलाच तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे। तर हा नियम सरकारने याच्यात खूप मोठा बदल केलेला आहे की लाडक्या बहिणींना इथे वाट पाहावं लागणार नाही, जसे की फेब्रुवारी महिना येत होतो किंवा मार्च महिना, जसे की जानेवारी महिना आता आलेला होता, तर त्या महिन्यांचा त्यांना माहीतच नव्हतं की कोणत्या दिवशी आपल्याला हप्ता येणार आहे। तर त्यात खूप मोठा बदल हे आदितीताई तटकरे यांनी केलेला आहे। आता महिलांना जसं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै जे समोरचे हप्ते असणार तर त्यांना महिन्याच्या 1 तारखेला त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकले जाणार आहे। तर हे खूप मोठी बदल सरकारने केलेला आहे। तर त्याबाबत महिलांना टेन्शन घ्यायची इथं गरज नाही। तर खूप मोठा बदल हे सरकारने चांगला बदल इथं केलेला आहे की महिलांना आता वाट पाहावं लागणार नाही, महिन्याच्या 1 तारखेलाच त्यांच्या अकाउंटमध्ये हे सरकार पैसे टाकत जाणार आहे मित्रांनो। तर सर्वच महिलांच्या अकाउंटमध्ये हे 1 तारखेला पैसे टाकले जाणार आहे। तर भरपूरशा महिलांना 2100च्या ऐवजी 1500 रुपयाचा SMS आलेला आहे। तर ज्या महिलांना आता पैसे आलेले नाही जानेवारी महिन्याचे, जो 7वा हप्ता आहे मित्रांनो, ज्या महिलांना आलेले नाही तर त्या महिलांना 2100चा SMS येऊ शकतो किंवा 1500चा सुद्धा SMS येऊ शकतो।
आणि त्याचसोबत मित्रांनो दुसरी आनंदाची बातमी आहे, ज्या 3 योजना सरकारने काढलेल्या सांगितलेल्या आहे. तर त्या 3 योजनेचे जसे की मित्रांनो 830 रुपये, 1000 रुपये, त्यानंतर 10,000 रुपये, तर ते त्यांच्या अकाउंटमध्ये कसे येणार आणि त्यांना कसा SMS येणार, जे 3 योजना सरकारने काढलेल्या 830, 1000 आणि 10,000 रुपये, तर त्यांच्या अकाउंटमध्ये कसे येणार, त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, तर ते सुद्धा माहिती जाणून घेऊया. तर 12 तासाच्या आतच हे त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकले जाणार आहे. तर सविस्तर माहिती हे बघूया मित्रांनो. तर तुम्हाला लक्षपूर्वक ही माहिती ऐकायची आहे. आता पहिली योजना बघा मित्रांनो, जे 830 रुपये हे महिलांच्या अकाउंटमध्ये कसे येणार. तर लाडकी बहीण योजनेच्या नंतर अन्नपूर्णा योजना ही लगेच सुरू करण्यात आलेली होती. जे गॅस सिलेंडरसाठी आहे मित्रांनो, ते महिलांच्या अकाउंटमध्ये 830 रुपये टाकले जाणार होते. आणि तुम्हाला एक काम करून घ्यायचं, ज्या महिलांना हे 830 रुपये आलेले नाही, तर त्या महिलांना एक काम करून घ्यायचं लगेच, जेणेकरून त्यांच्या अकाउंटमध्ये 830 रुपये येणार. आणि एक काम अजून तुम्हाला करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला 1000 रुपये सुद्धा येणार. तर जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर महिलांना 10,000 रुपये सुद्धा देखील मिळायला सुरुवात झालेली आहे. तर ते 10,000 रुपये सुद्धा तुम्हाला कसे मिळणार ते सुद्धा बघूया. आणि कदाचित तुम्हाला हे 10,000 रुपये आलेले नाही, तर तुम्हाला 10,000 रुपये कसे येणार, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक प्रोसेस करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 10,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये सरकार टाकतील. तर बघूया मित्रांनो, जे पहिली योजना आहे 830 रुपयाची, तर जे पहिली योजना आहे गॅस सिलेंडर संबंधित 830 रुपये महिलांना दिले जाणार होते. तर भरपूरशा महिलांना सरकारने आधी सुद्धा सांगितलेले होते की जे पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर आहे ते महिलांच्या नावे असणे गरजेचे आहे. तर भरपूरशा महिलांनी या योजनेला अनदेखी केलं होतं, तर त्यांना ते पैसे आलेले नाही मित्रांनो. देखील ज्या महिलांनी हे प्रोसेस करून घेतली होती त्या महिलांना 830 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये सरकारने टाकलेले आहे. तर तुम्हाला 830 रुपये पाहिजे असेल आणि तुमच्या अकाउंटमध्ये 830 रुपये आले पाहिजे, तर तुम्हाला हे प्रोसेस करून घ्यायचे. तर तुमच्या घरच्या पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला ते तुमच्या नावे करून घ्यायचा गॅस सिलेंडर, आणि तुम्हाला गॅस सिलेंडर ऑफिसमध्ये जाऊन बुकिंग करून घ्यायचे आहे. तरच तुम्हाला हे 830 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक प्रोसेस देखील करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, भरपूरशा महिलांना वाटतो की जे 830 रुपयाची योजना आहे त्याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो का, तर नाही, तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करावा लागणार नाही. तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तिथे तुम्हाला सांगायचं आहे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला मिळतो, तर त्यासाठी आम्हाला जे पुरुषांच्या नावी गॅस सिलेंडर आहे ते त्यांच्या नावी न राहता आमच्या नावी आम्हाला गॅस सिलेंडर करायचं. अशा प्रकारे तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन बोलून घ्यायचं आहे आणि तुमच्या नावी तुम्हाला गॅस सिलेंडर करून घ्यायचं आहे. तरच तुम्हाला 830 रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे. आता दुसरी योजना बघा मित्रांनो, की 1000 रुपये महिलांना कसे मिळणार. आता ज्या महिला शेतकरी आहे, जसे की PM शेतकरी योजना किंवा नमो शेतकरी योजना, तर ज्या महिला शेतकरी आहे त्यांच्यासाठी असणार आहे जे 1000 रुपये त्यांना मिळणार आहे. तर त्यांना देखील कसे ते 1000 रुपये मिळणार आहेत ते सुद्धा बघूया. तर मित्रांनो, त्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांचे देखील पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये सरकार टाकणार आहे. तर मित्रांनो, ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याचे 6000 रुपये आणि तुम्हाला योजनेचे 6000 रुपये असे करून तुम्हाला 12,000 रुपये देखील तुम्हाला इथे सरकार तुमच्या अकाउंटमध्ये टाकणार आहे. म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये महिन्याला हे 1000 रुपये सरकार देणार आहे. म्हणजेच मित्रांनो, ज्या महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये प्रति महिना हे 1000 रुपये दिले जाणार आहे. 6000 आणि 6000 म्हणजेच तुम्हाला 12,000 रुपये वर्षाची मिळणार आहे आणि महिन्याला तुम्हाला 1000 रुपये मिळणार. अशा प्रकारे तुम्हाला ते शेतकरी महिला ज्या असतील त्यांना 1000 रुपये हे सरकार देणार आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर काही महिला असते की त्यांना PM किसानचे पैसे सुद्धा नाही मिळत आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा नाही मिळत. तर त्यांनी एक काम लगेच करून घ्यायचं आहे, त्यांचे आधार हे बँकेला लिंक आहे काय ते चेक करून घ्यायचं. आधार सीडिंग ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणि PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांची तुम्हाला KYC सुद्धा देखील करून घ्यायची आहे. तरच तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे. तर तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही सुद्धा याची KYC करू शकता आणि तुम्हाला लगेच आधार सीडिंग स्टेटस तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मित्रांनो, सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, तिसरी योजना. तर ते पैसे भरपूरशा महिलांना आधी पण मिळत होते. त्यासाठी तुम्हाला बँकमध्ये जाऊन एक छोटंसं काम करून घ्यायचं आहे. तरच तुम्हाला ते तिसरी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला बँक पासबुक घेऊन आणि तुमचं आधार कार्ड घेऊन हे बँकेत तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता बऱ्याचशा महिला आहे की ज्यांनी नवीन पासबुक, नवीन खातं, नवीन अकाउंट नंबर यांनी खोललेला आहे. तर ज्यांचं पोस्टाचं अकाउंट आहे त्यांनी बघा, किंवा तुमचं खातं कुठल्याही बँकेचं असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे. तर तुम्हाला लगेच एक चेक करून घ्यायचं आहे की तुमचं खातं हे जनधन खातं आहे का, पोस्टाचं असो किंवा इतरही बँकेचं खातं असो. तुम्हाला तिथे बँकेत जाऊन तुम्हाला तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचं अकाउंट हे जनधन खात्याचं आहे का. जर जनधन खात्याचं असेल मित्रांनो, तर जे जनधन खाते योजना होती ते पंतप्रधान मोदी यांनी 10 वर्ष आधीपासूनच ही योजना सुरू केलेली आहे महिलांसाठी, जनधन खाते योजना.
तर मित्रांनो, त्या योजनेअंतर्गत तुम्हाला हे 10,000 रुपये मिळण्याची सुरुवात झालेली आहे. तर हे बँक अकाउंटमध्ये तुमच्या 10,000 रुपये सरकार कसे देतो, तर जे जनधन खाते योजना आहे ते मिनिमम तुम्हाला 6 महिन्यापूर्वीचं बँक अकाउंट असलेलं पाहिजे. 6 महिन्यापूर्वीचं तुमचं ट्रान्झॅक्शन किंवा जुनं तुमचं अकाउंट असलेलं पाहिजे, तरच तुम्हाला हे 10,000 रुपये इथे बँक किंवा सरकार तुम्हाला देतो. कारण की 12 राष्ट्रीयकृत जे बँक असतात त्या मध्ये देखील तुम्हाला वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे. तर तुमचं खातं हे कोणत्या बँकेचं आहे तर तुम्ही कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, तुमचं जर जनधन खात्याचं पासबुक असेल तर तुम्हाला 10,000 रुपये देखील इथे सरकार देतो. तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे. जनधन खाते योजनेतर्फे ओव्हरड्राफ्ट म्हणून तिथे एक ऑप्शन असतो, एक पर्याय असतो. तर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट तर्फे तुम्हाला इथे 10,000 रुपये सरकार देतो. तर हे 10,000 रुपये तुम्हाला सरकार कसं देतो, तर 10,000 रुपये हे तुम्हाला छोटंसं कर्ज म्हणून हे सरकार देत असतो जनधन खाते योजनेतर्फे. आणि हे कर्ज तुम्हाला सरकार फ्रीमध्ये देत असतो, ज्याला तुम्हाला सोनं गहाण ठेवावं लागत नाही किंवा इतर डॉक्युमेंट तुम्हाला लागत नाही. तुम्ही तुमच्या आधार कार्ड तर्फे आणि तुमच्या बँक पासबुक तर्फे तुम्हाला हे छोटंसं कर्ज 10,000 रुपये जनधन खाते योजनेतर्फे तुम्हाला सरकार देत असतो. तर ही होती तिसरी योजना. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल. आणि असेच व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स 9834 चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो, चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा होता तर ते कमेंटमध्ये नक्की आम्हाला तुम्ही सांगा.